हाय, वेलकम टू सखी. मी सोनल. आज मी एक छान अशी कोटा डोरियाची साडी घेऊन आलेली आहे, जी दिसायला सुंदर आहे, हलकी फुलकी आहे, इतकं कमी वजन आहे की अजिबात वाटत नाही की आपण काही नेसलं आहे. आणि उन्हाळ्यात तर ही चांगली आहे, पण आता पावसाळ्यामध्ये पण चांगली आहे, कारण धुतल्यानंतर लगेच वाळते. मग काय होतं उन्हाळ्यामध्ये किंवा आता ऑक्टोबर हीट मध्ये वगैरे पण ज्या तुम्ही साड्या नेसत असाल, ज्या रेग्युलर साड्या नेसत असाल, तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. ऑफिस वेअर तुम्ही याला करू शकता, म्हणजे ऑफिसमध्ये तुम्ही याला घालू शकता, ओकेजनली घालू शकता. ओकेजनली घालायच्या वेळेस तुम्ही असे ब्लाउज ऑब्विसली घालू शकणार नाही. तुम्ही यासोबत याचा ब्लाउज पीस जो दिलेला आहे तो घालू शकता. तो पण मॅचिंग ब्लाउज पीस दिलेला आहे जवळ सगळ्या साड्यांमध्ये. आणि तसं जर नेसलं तरी पण अप्रतिम दिसणार आहे. तर छान मी आज याला थोडासा मॉडर्न टच दिलेला आहे. तुम्ही बिलकुल म्हणजे काय म्हणते, कुठल्याही सणाला सुद्धा घालू शकता. याच्यावरचे ब्लाऊज छान एल्बो स्लीव्स किंवा छोटे स्लीव्स वगैरे शिवले तरी पण खूप छान दिसतं. आणि जर तुम्ही स्लीवलेस मध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही स्लीवलेस पण घालू शकता, किंवा असा नाही घातला, ऑल्टरनेट नाही घातला, सिंपल स्लीवलेस घातला तरी पण खूप छान दिसणार आहे. तर आता याचा कपडा कसा आहे ते बघू. कोटा डोरिया म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे. कोटा डोरिया म्हणजे काय, तर कॉटन आहे. तर असे थोडेसे चेक्स मध्ये असतं ते, असे अगदी बारीक बारीक चेक्स असतात. म्हणजे कपडा जसा असतो की तो विविंगच त्याचं असं असतं. आणि थोडीशी याला जरी दिलेली आहे. याची प्राइस जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. खूप छान आहे, छान बसते. हे बघा, चापून चोपून बसलेली आहे, अजिबात फुलत नाही. एकदा अशी छान बसली की मग काहीच टेन्शन नाही. तुम्ही ही प्रवासाला सुद्धा घालू शकता, दिवसभर घालू शकता. जसं मी म्हटलं की ऑफिसमध्ये जर तुम्हाला घालायची असेल तरीही घालू शकता. तर चला त्याचे कलर्स बघूया. आज मी हा जो कलर घातला आहे हा इंडिगो कलर आहे, आणि हा खूप फेमस, म्हणजे खूप सगळ्यांकडे असतो किंवा नसेल तर तुमच्या वॉर्डरोब मध्ये एक इंडिगो साडी तर असायलाच पाहिजे. तर ही घेऊन घ्या. तर यातले मी 3 तर इंडिगो प्रिंटच आणलेले आहे. म्हणजे हा एक, हा एक, 2 झाले, आणि हा तिसरा. ठीक आहे. आणि हा थोडासा वेगळा आहे. तर चला आपण याच्या आधी जे इंडिगो आहे त्याचे प्रिंट्स वेगवेगळे बघून घेऊ. तर हे बघा, अशी साडी आहे. यावरती असे थोडे मोठे छोटे मोठे फुलं आहे. आणि याचा जो पदर आहे तो असा आहे. मी पूर्ण उघडत नाही, थोडासा सेम याच्यामध्येच ब्लॉक प्रिंटचा पदर आहे. ही जी साडी आहे ती हँड प्रिंटेड आहे, मशीन प्रिंटेड नाही आहे. हँड प्रिंट केलेले जातं. आणि या राजस्थानच्या साड्या आहेत, त्याच्यामुळे तिथलं वेदर कसं असतं ना, एकदम गरम, तर त्याच्यानुसार ही साडी जी आहे ती छान अशी सॉफ्ट आणि त्या वेदरमध्ये नेसली जाणारी एकदम सुपर सॉफ्ट आणि ब्रीदेबल अशी साडी आहे. या साड्यांचे मी असेच व्हिडिओज टाकलेले होते, पण कधी कधी काय होतं, कपडा बघून कळत पण नाही, आणि थोडा हाताला जर तो करकर लागला ना, असं वाटतं की ती साडी खूप फुलते. पण आता तुम्ही बघत आहात, मी ही साडी नेसून तुम्हाला दाखवलेली आहे, तर अजिबात ती फुलत नाही. एकदा चांगली तुम्ही बसवली ना, छान अशी नेसली ना, की त्यानंतर ती अजिबात फुलत नाही. जसा आहे तसा शेप घेऊन ती राहते. तर पदर आहे हे बघा. तर सगळ्यांचे पदर आहे ना ऑलमोस्ट सेमच आहे, म्हणजे थोड्याशा वेगळ्या वेगळ्या प्रिंट्स आहे, आणि असे थोडे थोडे पदर आहे, जसं याचा पदर आहे. ठीक आहे. त्यानंतर याच इंडिगो कलर मध्येच मी नेक्स्ट प्रिंट ही आणलेली आहे. तर ही बघा, ही पण अशी छान प्रिंट आहे. वरती थोडेसे असे फुलं फुलं, म्हणजे वेगळंच काहीतरी फुलं आहे. खाली थोडी बॉर्डर दिलेली आहे, आणि मग इथे जरी दिलेली आहे. तर हे बघा, थोडे थोडे वेगवेगळे प्रिंट्स आहे, बाकी काहीच नाही. हे बघा, अशी प्रिंट आहे याच्यावरती, खूप सुंदर दिसते. आणि थोडस जरीचं काम ज्या बॉर्डरला दिलंय ना, तेच थोडस जरीचं काम आपल्याला पदरावरती पण दिसेल. तर हे झाले 3 इंडिगो कलर्स. त्यानंतर एक मी सांगनेरी प्रिंट मध्ये आणलेला आहे. ही पण कोटाडोरिया आहे आणि सेम आहे, फक्त प्रिंट वेगळी आहे. ही सांगानेर प्रिंट आहे, ही बागरू प्रिंट आहे. ठीक आहे. प्रिंटचे वेगवेगळे नावं आहे, आणि हे सगळे हँड ब्लॉक प्रिंट आहे. त्यानंतर ह्याचा जो पदर आहे तो पण खूप सुंदर आहे. असा याचा पदर आहे.
किंवा उघडून दाखवते. आणि प्रत्येकामध्ये ब्लाउज पीस आहे. हे बघा किती सुंदर याचा पदर आहे आणि याचा ब्लाउज पीस पण बघूया आपण. आणि हे बघा याचा ब्लाउज पीस असा. हा ब्लाउज पीस जरी शिवला ना तुम्ही एकदम खूप सुंदर दिसतो. ऑफिससाठी खूप परफेक्ट वाटतो. कॅज्युअल वेअर साठी घालू शकता, डेली यूजला पण घालू शकता. जर तुम्ही रोज साड्या नेसत असाल ना तर ही साडी तुम्ही नक्की घेऊ शकता. कारण डेली जर साड्या नेसायच्या असेल तर त्या अशा छान हलक्या फुलक्या पाहिजे, ज्याचं वजन नको अशा साड्या पाहिजे, तर त्याच्यासाठी पण तुम्ही ही घेऊ शकता. त्यानंतर आपण याच प्रिंटमध्ये, याच कोटाडोरियामध्ये एक वेगळी अजून प्रिंट आणि वेगळा कलर घेतलेला आहे. तर म्हटलं आता सगळे तर कलर आपण ब्लूज घेतले, आता हा वेगळा कलर घेऊ. माझा फेवरेट ब्लॅक कलर मी घेतलेला आहे. मला ब्लॅक अतिशय आवडतो. म्हटलं चला एक तर साडी ब्लॅक कलरची घेऊया. आणि मला याला स्टाईल करायचं होतं. यावरती येलो कलरचा ब्लाऊज पण आहे माझ्याकडे, पण म्हटलं चला ह्या आपल्याकडे साड्या भरपूर होत्या तर यातलीच एक साडी नेसावी. आणि ही साडी पण कधीतरी छान एखादा फोटो वगैरे काढून दाखवेल मी तुम्हाला, नेसून फोटो काढून किंवा कसं स्टाईल करायचं हे दाखवेल. तर याची जी प्रिंट आहे ती पण बघून घेऊ आपण, म्हणजे पदर जो आहे तो बघून घेऊ. हे बघा पदर असा आहे, हा पदर आहे. आणि हे त्याचं ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. शिवताना त्याला लाइनिंग लावावं लागणार आहे. बिना लाइनिंगचं आपण हे शिवू शकत नाही कारण खूप पातळ आहे. किंवा जर तुम्हाला अजिबात म्हणजे नाहीच शिवायचं असेल तर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सोबत पण हे खूप छान दिसतात. पण यांचे जे ब्लाऊज आहे ना त्याच्यासोबत पण या साडीचा लुक खूप छान येतो. तर या कोटाडोरिया कॉटन ब्रीदेबल सॉफ्ट या साड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. तर या साड्यांची प्राइस विचारण्यासाठी किंवा अजून काही डिटेल्स जर तुम्हाला माहिती करायची असेल तर त्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा. युट्यूब वरून बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि जर इंस्टाग्राम फेसबुक वरून बघत असाल तर पेजला फॉलो करा. आजचा जो हा लुक आहे ना मी हा थोडासा कॅज्युअल केलेला आहे, किंवा असा जो लुक तुम्ही करून तुमच्या लव्ह वन सोबत डेटवर वगैरे जाणार असाल, किंवा आता साड्या घालून तर कोणी जात नाही, साड्या नेसून जात नाही, पण जर तुम्ही मॅरिड असाल आणि जर तुम्हाला डेटवर जायचं असेल किंवा संध्याकाळी स्पेशल काहीतरी डिनरला जायचं असेल तर हा लुक करून तुम्ही जाऊ शकता. स्पेशली जर तुमची अॅनिव्हर्सरी वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्ही असं लुक करून ती साडी तुमच्या डिनर डेटला नक्की घालू शकता. तर आजची ही साडी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. चला पुन्हा भेटते. बाय.